महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोल्हापूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात दिवसा बँकेचा सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तीचा प्रताप समोर आलाय, जो दिवसा एक जबाबदार बँकेचा सुरक्षा रक्षक म्हणून वावरत होता, मात्र रात्रीच्या वेळी घरफोड्या करून अनेकांच्या पैशावर डल्ला मारत होता। सागर रेणुसेला असे या आरोपीचं नाव आहे। अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। पुढे आलेल्या माहितीनुसार पेट्रोल चोरी करताना लोकांना सापडलेल्या सागरकडून घरफोडीचे तब्बल 14 गुन्हे उघडकीस आलेत। त्यामुळे कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तो गेली 4 वर्ष घरफोड्या करत होता हे समोर आले। मध्यरात्री एकटाच घराच्या बाहेर पडत होता, त्यामुळे त्याच्या चोऱ्यांबाबत कोणतेही रेकॉर्ड यापूर्वी मिळू शकलं नव्हतं। कसबा बावड्यातील सार्वजनिक सीसीटीव्हीची सगळी माहिती सागरला होती, त्यामुळे पोलीस तपास करताना अर्धापर्यंतच जाऊन माघारी फिरत होते। सागरनं चोरलेल्या रकमेतूनच मोठ्या धामधूममध्ये लग्न केलं। लग्न झाल्यानंतर 1 वर्ष सागरनं कोणतीही चोरी केली नाही, मात्र गर्भवती राहिलेली पत्नी माहेरी गेल्यानंतर त्यानं पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली। घरची परिस्थिती तशी चांगली होती, त्यामुळे सागरवर कोणालाही शंका आली नाही। मात्र आता पेट्रोल चोरीच्या निमित्तानं सागरकडून तब्बल 14 गुन्हे उघडकीस आलेत। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।